सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. आज लोकशाही जिवंत असताना सुद्धा बसावं लागत आहे उपोषणाला. असदपूर येथे सहाय्यक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी अचलपूर यांच्यावर कारवाईची मागणी. बातमी असदपूर. लोकशाही जिवंत असताना सुद्धा आजही येण्यासाठी बसावं लागत आहे आम जनतेला उपोषणाला. सत्य आहे तरी काय? असदपूर गावामध्ये रोजगार सेवक यांच्या माध्यमातून मास्टर तयार केले जातात, परंतु रोजगार सेवकांच्या डुप्लिकेट सह्या आहेत असे निदर्शनास आले. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अचलपूर यांच्या दोषी आहेत असे यावेळेस उपोषणकर्ते बोलत होते. सत्य आहे तरी काय हे आम जनतेच्या समोर आलं पाहिजे. त्याचप्रमाणे उपोषणकर्ते संतोष नितन नवरे, सचिन नितन नवरे व हर्षल चौधरी राहणार असदपूर यांना न्याय कशा प्रकारे देण्यात येईल व तसेच वानखडे त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी अचलपूर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यावेळेस उपोषणकर्ते बोलत होते. पाहूया. मी त्या पद्धतीच्या मारतच नाही. माझ्या स्वाक्षऱ्या वेगळ्या आहेत आणि ते वेगळी आहे. त्यात दोन्ही स्वाक्षरीमध्ये मोठ्या तफावत. परंतु एका इकडे मास्टर तयार करणे हे रोजगार सेवकचं काम राहतो, परंतु तुम्हाला कुठंतरी अंधारात ठेवून त्यांनी ही प्रक्रिया केली असेल. मला काहीच सांगितलं नाही, काहीच नाही. मास्टर तसेच काढले, माझ्या कुठं सह्या मारून घेतले, सर्व त्या मॅडमने केले. तुम्ही सुद्धा उपोषणाला बसलेले आहे. हो, किती लोक आहे टोटल? आम्ही ठीकच आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? अशा काय तुम्हाला न्याय मिळायला हवा? आमची अपेक्षा एवढीच आहे की बा त्या मॅडमवर जे त्यांनी कृत्य केलं तर त्याकरता निर्बंधाची कारवाई व्हावी. जे 10-11 महिन्यापासून अर्ज केला होता, संबंधित मॅडम श्रीमती वानखडे मॅडम यांनी रोजगार शोकाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून रोजगार शोकाला विश्वासात न घेता डिमांड टाकली. डिमांडच्या आधारे मास्टर काढले. डिमांड आणि मास्टरवर रोजगार शोकाची एकही मूळ स्वाक्षरी जुळत नाही आणि या स्वाक्षरीसाठीच आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याच्या उंबरठीत चित्रवला आहे. परंतु काय आहे, त्यांचे साठेलोटे असल्यामुळे संबंधित क्षीरसागर साहेब कोणत्याही प्रकारे त्या मॅडम विरोधात कारवाई करण्यास तयार नाही आहेत. त्यामुळे आज आमच्यावर हा प्रसंग आलेला आहे. कशामुळे असं लक्षात आलं की यांनी स्वाक्षऱ्या केल्या म्हणून? आम्ही जे माहिती मागितली तालुका कृषी अधिकाऱ्याकडनं, साधारणतः आपण ऑब्झर्व केली तर प्रत्यक्षपणे त्या सह्या 8 ते 10 या वेगवेगळ्या स्वरूपाच्या दिसतात आणि पुराव्याकरिता आम्ही संबंधित अधिकाऱ्याला रोजगार शोकाची मूळ स्वाक्षरी त्याच्या लेखी जबाबदारीकरता सादर केली आहे. त्याकडे मुद्दाम हेतुपुरस्पर क्षीरसागर साहेब दुर्लक्ष करत आहे. काय अशी कारवाईची अशी अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांच्यावर कारवाई व्हावी. आमची कारवाईची अपेक्षा एवढीच आहे साहेब की आम्ही जो पाठपुरावा केला ते स्वाक्षऱ्या जर सत्य असतील तर आमच्यावरसुद्धा एफ आय आर दाखल करण्यात यावा. अगर त्या स्वाक्षऱ्या खोट्या आहेतच तर संबंधित मॅडमवर सुद्धा एफ आय आर दाखल करून त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी. कधीपर्यंत असं का उपोषण आता आजपासून सुरुवात झालं? कशा प्रकारे उपोषणाची सुरुवात तुम्ही केली? आम्ही अतिशय कायदेशीर मार्गाने प्रत्येक विभागाला आमच्या प्रतिलिपी पाठवून आम्ही रीतसर मार्गाने उपोषणाची सुरुवात केलेली आहे आणि जेथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तेथपर्यंत आम्ही इथे आम्हाला उपोषणात बसण्यास तयार आहे. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.